नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. आपण सर्वांनी एक शब्द ऐकला असेल की ऋणानुबंधन आहे आणि या जन्मामध्ये जे पण माझ्यासोबत होत आहे मी ते फेडून देत आहे, असे जुने लोक सुद्धा म्हणायचे. तुम्ही जेव्हा ज्योतिषकडे येता, जसं मी ज्योतिष आहे, मी कुंडली बघते, तर प्रश्न असतात की मॅडम मी तर मेहनत करत आहे, मी प्रेमामध्ये 100% देत आहे, पण तरीही मला मिळत नाही, काय करायला पाहिजे? सर्वात आधी आपले नाते कसे आहे याविषयी मी बोलणार आहे. मी लगातार प्रयत्न करत असते. बघा, एक सोलमेट असते आपल्या जीवनामध्ये. आपण म्हणतो ना की ही व्यक्ती मला पाहिजे आणि या व्यक्तीसोबतच माझं बंधन जे आहे ते जुळलं पाहिजे. तुम्ही एकदम लहान बाळासारखे एकदम हट्टपणा करता की हे झालंच पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटते की वाद झालेला आहे, समोरची व्यक्ती आपल्याशी बोलत नाही, ते कोणी असेल, तुमचं फ्रेंड्स, फॅमिली मेंबर, कोणी पण असो, जर आपल्याला वाटते माझं नातं खूप चांगलं झालं पाहिजे, तर आपण काय करायला पाहिजे? सर्वात आधी मेडिटेशन. जर तुमचं बोलणं बंद आहे, तुमचं कॉन्टॅक्ट बंद आहे, तुम्ही एकमेकांना भेटत नाही आहे, पण मनामध्ये खूप राग आहे, वाद झालेले आहे, खूप जणांच्या कोर्ट कचेरी असतात, पण नातं चांगलं करायचं आहे, तर रोज सकाळी उठल्यानंतर पण लवकर ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही 6:30ला तरी हा उपाय करायला देवासमोर बसायला हवे. काय करायचं? देवासमोर बसायचं, डोळे बंद करायचे आणि त्या समोरच्या व्यक्तीचा चेहरा इमॅजिन करायचा आणि असं एक सोलमेट आहे आपल्या दोघांचं नातं, की एक जी तार आहे ना, असं जसं आपण लाईट कसा चमकतो तसा एक तार समोरच्याच्या मनात जात आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे की तुझं आणि माझं नातं खूप छान आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, मी तुला माफ केलंय, तू पण मला माफ केलंय. याने काय होतं की एकमेकांच्या मनामध्ये जे आत्मा आहे त्या आत्मा एकमेकांना भेटतात, त्यानंतरच शरीराचं मिलन असतं, है ना? मग या गोष्टी आहेत. जर तुमचे नाते खूप तुटलेले आहे, तुम्हाला वाटते हे नातं चांगलं करायचं आहे, रोज ईश्वराला प्रार्थना करा आणि प्रार्थना केल्यानंतर ही प्रार्थना 100% ईश्वराजवळ गेली, मग 21 दिवसात, कोणाला एका महिन्यामध्ये रिझल्ट भेटायला तर तुम्हाला लगेच मिळायला पाहिजे, पण समोरच्याच्या मनाला कॅच करण्यासाठी वेळ लागतो. आणि काळजी पण एवढीच घ्यायची की मला समोरच्याला हर्ट नाही करायचं आहे, बोलून मन नाही दुखायचं, पण जर झालं असेल तर माफी मागा. रोज मेडिटेशनमध्ये त्या व्यक्तीला माफ करा, तो व्यक्ती तुम्हाला माफ करेल.